9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पाहतोय देश महाराष्ट्र आणि 7च्या बुलेटिनची सगळ्यात मोठी बातमी। दिवाळीनंतर महाराष्ट्रामध्ये शाळा सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे। या संदर्भामध्ये शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे। महाराष्ट्रात दिवाळीनंतर शाळा सुरू होऊ शकतात। दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा विचार सरकारचा आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। टप्प्याटप्प्याने वर्ग सुरू करण्यात येतील। यामध्ये 9वी ते 12वी याचा प्रामुख्याने विचार केला जाईल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। याआधी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची 50% उपस्थिती आवश्यक असल्याचं सरकारनं म्हटलं होतं। अनलॉक 6 नंतर आता बऱ्याचशा गोष्टी शिथिल करण्यात आल्या। यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 50% उपस्थिती देण्यात आली आहे। त्यानंतर आता दिवाळीनंतर शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे। यामध्ये 9वी आणि 9वी ते 12वी असे वर्ग सुरुवातीला सुरू केले जातील। टप्प्याटप्प्याने त्यानंतर वर्ग सुरू केले जातील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा सरकारचा विचार। निखिला, निश्चितच जो संभ्रम काही दिवसांपासून विद्यार्थ्यांबरोबर पालकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे कुठेतरी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सुद्धा शिक्षण मंत्री आहेत वर्षा गायकवाड यांची चर्चा झाली आणि त्यानंतर अशा पद्धतीची माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे की दिवाळीनंतर ज्या शाळा आहेत त्या सुरू होतील आणि जरी शिक्षणाबरोबर विषय असला तरी सुद्धा विद्यार्थ्यांचं आरोग्य हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे आणि त्याला प्रथम प्राधान्य देऊनच त्या पद्धतीच्या शाळा ज्या आहेत त्या सुरू केल्या जातील अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केले। त्यामुळे ज्या शाळांबद्दल संभ्रम होता की शाळा कधी सुरू होणार या संदर्भात आता सरकारकडून लवकरच जो निर्णय आहे तो घेतला जाण्याची शक्यता आहे। निखिला, धन्यवाद सुनील एकूणच माहितीबद्दल। दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा विचार सरकार करते आणि टप्प्याटप्प्याने वर्ग सुरू केले जातील। 9वी ते 12वी आधी हे वर्ग सुरू केले जातील आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढचे वर्ग सुरू केले जातील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। वळूयात पुढल्या बातम्यांकडे।